महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षांमध्ये खरं तर मोदी 19 साली पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर लगेचच 6-7 महिन्यात प्रचंड घटना घडलेल्या आहेत. या घटनांमध्ये भारतीय जनता पक्षाची साथ सोडून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी केलेली युती, त्यानंतर ते सरकार स्थापन झाल्यानंतर काही वर्षांनी भारतीय जनता पक्षाच्या महाशक्ती म्हणवल्या जाणाऱ्या ताकदीने ते सरकार संपवणं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट, अशा 3 घटनांमुळे महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णतः ढवळून निघालेलं आहे. त्यामुळे जर राष्ट्रीय पातळीवर मोदी नावाचं एक व्यक्तिमत्व मतदान खेचतंय, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे 2 नेते विरोधी बाजूचं मत खेचतायत अशी स्थिती निर्माण झाली आहे. या 2 शक्तींचा संघर्ष हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि निवडणुकीचं यावेळचं वैशिष्ट्य आहे. 14 आणि 23 साली मोदींच्या पारड्यात महाराष्ट्राने भरभरून खासदार टाकले होते. 41 ही मागच्या वेळची खरं तर निवडून आलेली संख्या होती. त्यात नवनीत राणा पण लगोलग जाऊन मिळाल्या होत्या. त्यामुळे अत्यंत छोटासा विरोधी पक्ष आज मात्र भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजितदादा गटाला आव्हान देतोय. यात शेतकऱ्यांचे मुद्दे समोर आले आहेत. मराठा समाजाचं आरक्षणावरून जे साधारणतः अस्वस्थ वर्तमान आहे ते समोर आलेलं आहे. मराठी मतं समोर आलेली आहेत. उद्धव ठाकरेंना मिळालेला मुस्लिम आणि दलितांचा पाठिंबा हा देखील समोर आलेला आहे. आणि त्याच वेळेला मोदींची सलग 3री कारकीर्द असल्यामुळे थोडाफार अँटी इन्कम्बन्सीचा भाग देखील मोदींना सतावतोय. या सर्व घटकांमुळे महाराष्ट्राची निवडणूक काही एकतर्फी राहिलेली नाही. ती मोदी, शिंदे, अजितदादा यांच्याकडे आमदारांचं संख्याबळ जरी असलं तरी त्यांना आव्हान देणारी ठरलेली आहे. पण आजच्या स्थितीत मोदींना मानणारा कुठला तरी सुप्त मतदार आणि सत्ता असल्याचे काही विशिष्ट फायदे हे लक्षात घेता मला अजूनही वाटतंय की घमासान होणाऱ्या या 48 जागांच्या लढाईमध्ये 1-2 जागांनी युती समोर असायची शक्यता आहे. खरंच तसं आहे का हे आपल्याला एक्झिट पोलही सांगतील आणि 4 तारखेचे निकाल सांगतील.